आपकी अदालतमध्ये फिल्म स्टार आलिया भट यांच्यावर आरोप आहे की यांना अपयश सहन होत नाही. आता हे खरं आहे आलिया की जर कोणत्याही गोष्टीत फेल झालात स्कूल पासून आतापर्यंत तर लगेच तुमचे अश्रू टपकायला लागतात? मला आठवतंय की मी 4th स्टँडर्डमध्ये होते आणि आमचा जो ॲन्युअल स्पोर्ट्स डे असतो ना आणि मी प्रत्येक स्पोर्ट्स डेमध्ये पार्ट घेतलाय आणि प्रत्येक वेळी मी ईदर फर्स्ट किंवा सेकंड, थर्ड पळण्यामध्ये. 4th स्टँडर्डमध्ये त्यांनी की रूल्स बदलले माहीत नाही का बरं आणि बुक बॅलन्सिंगची रेस केली. आता ही पण काही रेस असते का? यात काय रेस? तर बुक बॅलन्स करता आधी तर पडून गेली. माझं पुस्तक पडलं. मी इतकी जोरात जात होते की बुकच पडून गेलं आणि ऑब्व्हियसली मी फर्स्ट नाही आले, थर्ड पण नाही आले आणि फोर्थ पण नाही आले. कारण मी इतकी स्ट्रेस्ड आउट झाले पुस्तक घेऊन. मी इतकी रडले त्या दिवशी. आय कुडंट टेक दॅट फॅक्ट की मला फर्स्ट, सेकंड किंवा थर्ड पोझिशन नाही मिळाली. आय कुडंट टेक इट की मी हरले. मला समजलं नाही की याचा अर्थ काय आहे? मी हरू कशी शकते? बिकॉज नॉट लाइक की अभ्यासात कधी खूप चांगले मार्क्स आणले होते, पण त्यात कधी इंटरेस्ट पण नव्हता मला. सॉरी टीचर्स जे पण आहेत तिथे. पण या गोष्टीत तर मी इंटरेस्ट घेते ना आणि यात जर मी हरले, तर मला खूप दुःख झालं. मी वडिलांकडे गेले आणि ही सेड, "यू नीड टू गेट रेडी बिकॉज युअर फेल्युअर इज द फर्स्ट स्टेप. यू बिकमिंग अ सक्सेसफुल पर्सन. पडून उठ." पडल्यानंतर उठण्यात मजाच वेगळी असते. तर ऑब्व्हियसली मी खूप लहान होते. मग वेळ आली जेव्हा माझी फिल्म नाही चालली शानदार. शानदार नव्हती फिल्म म्हणून नाही चालली. दॅट्स माय ओन्ली फिल्म दॅट हॅज नॉट डन वेल. मी आता राझीला इन्क्लूड करून 10 फिल्म केल्यात अँड दॅट्स द ओन्ली फिल्म दॅट हॅज नॉट डन वेल. त्यावेळी पण आय वॉज व्हेरी हार्ट ब्रोकन. पण माय फादर स्टेप्ड इन ही सेड दॅट ऑब्व्हियसली ते खूप सपोर्ट करत होते. बट ही सेड द बेस्ट इन मला कोट दिला होता अँड द कोट सेड द बेस्ट रिव्हेंज इज मॅसिव्ह सक्सेस. मी त्याला मोठं करून माझ्या भिंतीवर बेडच्या मागे लावून टाकला अँड आय केप्ट लुकिंग ॲट दॅट एव्हरी डे अँड आय सेड आय विल कम बॅक फ्रॉम इट अँड आफ्टर कमिंग बॅक फ्रॉम इट जेव्हा पुढचं वर्ष आलं तेव्हा कपूर अँड सन्स आला, उडता पंजाब आला, डिअर जिंदगी आला अँड देन आय वेंट अँड वोन फिल्मफेअर अवॉर्ड आणि इट वॉज अमेझिंग अँड देन आय फेल्ट हाय मला रिअलाइज झालं की इट्स ऑल द सेम थिंग. तुम्ही जे काही फील कराल इव्हेंच्युअली हार्ड वर्क करण्यातच सगळ्यात चांगलं फिलिंग येतं. तर तुम्ही फेल व्हा किंवा सक्सेसफुल व्हा, इट डझंट मॅटर. यू हॅव टू कीप गोइंग अँड कीप वर्किंग हार्ड अँड दॅट्स द ओन्ली वे वन शुड लिव्ह. तुम्हाला जे ऑडियन्सने विचारलं होतं की काय मंत्र आहे सक्सेसचा, तर हार्डवर्क हाच मंत्र आहे. हो, जो completely. कष्ट करेल त्यालाच मार्ग कष्ट मिळेल. करा आणि मनापासून मला माहिती आहे खूप क्लिशे साऊंड करेल की मनापासून काम करा, बट पीपल हॅव सेइंग फॉर रिझन. कारण मनाने केलेलं काम जे काम असतं ना, इट नेव्हर गेट्स इट यू कॅन मिस इट. ते नेहमीच रेकॉग्नाइज होतं. जेव्हा लोक तुम्हाला रेकॉग्नाइज करतात तुमच्या कामासाठी, तुमचे फॅन्स बनतात, तर कधी असा कोणता मोमेंट आला की कोणा फॅनने काही केलं आणि तुमच्या डोळ्यात अश्रू आले, तुम्हाला वाटलं की खूप इमोशनल मोमेंट आहे? नाही, जेव्हा कोणी तुम्हाला अप्रिशिएट करतं, तुमचा स्केच बनवून देतात, कार्ड देतात, लेटर लिहून, तर ते खूप इमोशनल मोमेंटच असते. आय फील व्हेरी ग्रेटफुल अँड आय फील व्हेरी ब्लेस्ड. जेव्हा तुमच्या इंडस्ट्रीचे मोठे लोक लाइक बच्चन सर, जावेद सर, गुलजार सर तुम्हाला सपोर्ट करताना तुम्हाला दे अर्ज यू ऑन अँड से की तुम्ही चांगलं काम करताय असंच करत राहा. यू फील व्हेरी रिस्पॉन्सिबल की आता तुमची रिस्पॉन्सिबिलिटी वाढली आहे की मी चांगलं काम करत राहणार बट आफ्टर टू मेंटेन द द द लेव्हल ऑफ ह्युमॅनिटी तीही चांगली असायला हवी अलॉंग विथ द गुड वर्क. ह्युमॅनिटीसाठी मी एक इन्सिडेंट पाहिला. तुम्ही अक्षय कुमार बरोबर गेल्या होत्या सेल्फ डिफेन्सला, जो महिलांसाठी एक कार्यक्रम होता. तिथे एका महिलेने तुम्हाला हे सांगितलं की कसा त्यांचा नवरा त्यांना बेदम मारायचा. तर त्यांच्याबरोबर बोलतानाही खूप इमोशनल झालात तुम्ही. हो, कारण जसं की मी तुम्हाला सांगितलं की मी खूपच इमोशनल आहे. जर कोणी माझ्याशी काहीतरी बोलतंय तर ते जे फील करत असतात ते ऑटोमॅटिकली मी फील करायला लागते आणि त्यांची कथा ऐकून मी खूप जास्त अपसेट झाले होते. मला हे माहिती आहे की हे खूपच डोमेस्टिक व्हायलन्स होत असतो. खूप मोठा इश्यू आहे. नॉट ओन्ली आपल्याच कंट्रीमध्ये, आपल्या कंट्रीच्या बाहेर सुद्धा. त्यांना हेल्पलेस पाहून मला खूपच वाईट वाटलं. असं कुठल्याच बाईवर कोणीही हात उचलला नाही पाहिजे. कारण टू बी हिट बाय समवन तो तुमचा पहिला जर तुमच्या वडिलांनी तुमच्यावर कधी हात नाही उचललाय, तर कोणी तुमच्यावर हात नाही उचलू शकत. हा एक रूल आहे आणि माझ्या वडिलांनी कधीच माझ्यावर हात नाही उचलला. तर माझं असं मत आहे, की हात उचलणं इज नॉट राइट.
आपल्या हिस्ट्रीमध्ये नॉन व्हायलन्सवर खूप मोठा एक आणि आपण तो वाचलेला आहे जे गांधीजींवरती आहे. देयर इज अ रिझन दॅट्स द किती आपल्या कंट्रीची सभ्यता आहे. इट्स द बेस ऑफ अ कल्चर. आणि त्याच कारणाने आय मीन सॉरी मी डायग्रेस होऊन गेले. मी खूप इमोशनल झाले कारण की इट शुड नॉट बी हॅपनिंग, नॉट हॅपनिंग टू एनीवन. नाही, अगदी बरोबर म्हणालात तुम्ही. सगळेजण या गोष्टीला सपोर्ट करतील. डोमेस्टिक व्हायलन्स, लहान मुलींवर हात उचलणं, बहिणीवर हात उचलणं, बायकोवर हात उचलणं एकदम चुकीचं आहे. या जसं की आमच्या सोसायटीमध्ये होतं ना, जेव्हा कोणालाही नवीन काम करायचं असेल ना, तर जास्त करून सोसायटीच त्यांना थांबवते त्या गोष्टीला. ह्या कारणे ते अलाउ करत नाहीत, की आय थिंक ते लोक ही गोष्ट करू शकत नाही. एक्झाम्पल द्या मला. फॉर एक्झाम्पल समजून घ्या की मी डान्सिंग करू इच्छित आहे, खास करून मुलींना डान्स करायचा आहे, पण सोसायटी या कारणाने सपोर्ट करत नाही, की कारण ते म्हणतात की आपल्या सोसायटीत ही गोष्ट चांगली नाहीये, समाजामध्ये चांगलं नाही वाटत. आमच्यासाठी, तुमच्यासाठी नाही, कारण तुम्ही इतक्या मोठ्या सेलिब्रिटी आहात, इतक्या मोठ्या डिरेक्टरची मुलगी आहात. तर म्हणजे आय थिंक म्हणजे बघा, माझ्या त्यांना खरं तर म्हणण्याचा हे अर्थ- म्हणायचंय की डायरेक्टरची मुलगी आहे त्यामुळे कोणी काहीच नाही म्हणणार. नाही, आय थिंक इतकं स्ट्रगल पण नाही करावं लागलं असेल, म्हणजे तुम्ही केला नसेल इतकं आपल्या लाईफमध्ये. बट आता जे आता आमच्यासारखे प्रश्न आहेत थांबवाल ना, का? म्हणजे हो, उत्तर प्रश्न द्यायची काय मला संधी. समजतच नाही. माझा त्यांचा प्रश्न प्रश्न हा असा आहे की तुम्ही इतक्या मोठ्या डायरेक्टरची मुलगी आहात तर तुम्हाला स्ट्रगल नाही करावं लागलं असेल. हा प्रश्न आहे. नाही, प्रश्न आहे माझा म्हणजे आपल्या सोसायटीमध्ये ज्या मुली असतात ना, त्यांना पुढे जाण्याची संधी कमी मिळते. मुलींना तर- पुढे म्हणजे इंडस्ट्रीमध्ये पुढे जाण्यासाठी की दुसऱ्या कोणत्या तरी म्हणजे ठिकाणी. कोणत्याही फील्डमध्ये म्हणजे ठीक आहे, मी ते- त्यांचा प्रश्न तुम्हाला सिम्प्लिफाय करून सांगतो. त्यांचं असं म्हणणं आहे, आपल्या समाजात ज्या मुली आहेत त्यांना पुढे जाऊ देत नाहीत, त्यांना संधी मिळत नाही. जशी तुम्हाला संधी मिळाली कारण तुम्ही डायरेक्टरची Absolutely. मुलगी आहात म्हणून तुम्हाला संधी मिळाली. बाकी सामान्य मुलींना समाज पुढे जाऊ देत नाही. हो, हेच विचारायचं होतं हं, मला. पण क्वेश्चन हा आहे तुमचा, इफ आय एम नॉट मिस्टेकन, की असं का होतंय की असं नाही व्हायला हवं, या बाबतीत माझं मत जाणून घ्यायचंय. हो, हो, ऑब्व्हियसली चुकीचं आहे, नाही व्हायला हवं असं. आय डोंट नो डिरेक्टरची मुलगी आहे की काय, पण माझ्या फॅमिलीमध्ये माझं अपब्रिंगिंगच असं झालंय की जर मला ॲस्ट्रोनॉट व्हायचं असतं तर त्यांनी मला सपोर्ट केला असता. कारण ॲट द एंड ऑफ द डे तुम्हाला तुमची स्वप्न जगायला कुणाची अनुमती घ्यावी लागत नाही, घ्यायलाच नाही पाहिजे. अँड दॅट्स द वन थिंग आय कीप सेइंग. जेव्हा पण मला सांगितलं जातं ना की तुम्ही मेसेज द्या, अँड आय ऑलवेज से की गर्ल्स, तुम्हाला तुमच्या स्वप्नांसाठी लढावं लागेल. यू कॅन नॉट गिव्ह अप अँड से की ठीक आहे, आईने सांगितलं असं करून द्या, आईने सांगितलं तर ऐकून घ्या. आईचं ऑब्व्हियसली बाकीचं आहे का, बट इफ यू रिअली वॉन्ट टू डू समथिंग यू हॅव टू गो आउट देअर अँड चेज युअर ड्रीम्स. तुम्ही घरी बसल्या बसल्या असं म्हणू शकत नाही की मला हे व्हायचंय, काही करावं लागतं ना त्यासाठी. अँड ऑब्व्हियसली समटाइम्स आय रिअलाइज की तुम्हाला थांबवलं जातं, अँड दॅट्स वेन यू कम आउट अँड स्पीक अबाउट इट की मला हे करायचंय आणि आय हॅव टू फाईट फॉर इट. चांगली गोष्ट नाहीये ही. गर्ल्स शुड बी एबल टू डू व्हॉट दे वॉन्ट, वेदर दे वॉन्ट टू डान्स, सिंग, दे वॉन्ट टू रन, व्हॉट एव्हर दे वॉन्ट, दे शुड बी एबल टू डू. अँड आय टोटली अग्री विथ यू. जर तुमचा हा क्वेश्चन आहे तर आपण पुढे जाऊ शकतो. खरं तर जास्त लोकांना हे विचारायचंय की, आणि मुलींना विशेष करून, त्यांनाही आलिया भट बनायचंय, त्यांनाही आलिया भट सारखं सक्सेसफुल बनायचंय. आय डोंट थिंक की कोणाला आलिया बनण्याचा प्रयत्न करायला हवा, बिकॉज दे शुड हॅव देअर ओन आयडेंटिटी अँड देअर ओन पर्सनॅलिटी. अँड ॲक्च्युली जर द वॉन्ट शुड बी टू बी बेटर दॅन एनीबडी दॅट दे लुक अप टू. दॅट्स व्हॉट आय सेड. देर इज नो फिक्स्ड फॉर्म्युला की तुम्ही या कारणाने सक्सेसफुल आहात. हो, अपॉर्च्युनिटी बहुतेक मला अर्ली ऑन जास्त मिळाल्या, कारण द फर्स्ट अपॉर्च्युनिटी आय मस्ट हॅव गॉटन बिकॉज ऑफ द फॅक्ट दॅट की मी महेश भटांची मुलगी आहे, लोक मला ओळखतात. बट आफ्टर दॅट ओनली आय कॅन मेक माय सेल्फ फॉरवर्ड. जे मी 13 फिल्म्स केल्यात, जे डिरेक्टर्स माझ्याकडे आलेत, कोणी वेडाच असेल जर माझ्यात काही वेगळंच नव्हतं तर टू कम टू द सेम पर्सन अगेन अँड अगेन. ॲज आय सेड, हार्ड वर्क इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. आणि आपल्या इंडस्ट्रीमध्ये ते म्हणतात ना एक्स फॅक्टर, जे मला पण अजूनपर्यंत समजलं नाहीये, तो पण खूपच मोठा फॅक्टर आहे. ते काय आहे ते माहीत नाहीये, फक्त आहे एक फॅक्टर. कधीपर्यंत कळेल तो? नाही कळणार. आम्ही तुम्हाला पाहिलंय शनाया टू उडता पंजाब, अँड इट इज अ व्हेरी डायव्हर्स रोल. सो त्यामुळे तुमच्या खऱ्या आयुष्यात काही बदल झालेत तुमच्या पर्सनल लाईफमध्ये. प्रत्येक कॅरेक्टर मला काही ना काहीतरी वेगळं देऊन गेलंय. बट ॲट द एंड ऑफ द डे मी प्रयत्न करते की माझ्या कामाचा परिणाम माझ्यावर होणार नाही. आय बिलीव्ह दॅट
द बेस्ट वे टू बी इज टू नो दॅट वर्क यू बी सिरियस अबाउट युअर वर्क बट डोंट टेक युअर सेल्फ टू सिरियसली. तुमचं जे काम आहे ना ते तुमच्या जीवनाचा एक भाग आहे. ते तुमचं आयुष्य नाही होऊ शकत कारण मग ते तुम्हाला तुमच्या फ्रेंड्सपासून, फॅमिलीपासून वेगळं करतं. सो जेव्हा मी घरी जाते तेव्हा मी आलिया भट नसते, मी आलू असते. यू आर स्टिल दॅट बबली आलिया. आय एम ऑलवेज बबली, पण मी बबलीही नसते, पण मी आलू नक्की असते. तर असे कोणी ऍक्टर्स आहेत जसं तुमचं स्वप्न आहे की तुम्ही शाहरुख खान बरोबर काम केलंय, आता रणवीर आणि रणबीर बरोबर काम केलंय, कोणी आणखी स्टार आहे ज्यांच्या बरोबर? मी आय मीन द लिस्ट गोज ऑन अँड ऑन अँड ऑन. मी सगळ्यांसोबत काम करू इच्छिते, सगळ्या डिरेक्टर्स बरोबर काम करायचं मला. बट आय रिअली वॉन्ट टू वर्क विथ मिस्टर बच्चन आणि ते आता पूर्णही होत आहे. आम्ही आता ब्रह्मास्त्रमध्ये काम करणार आहोत, जे अयान मुखर्जी डिरेक्ट करणार आहेत, ज्यात रणबीर पण आहे. त्यात बच्चन सर पण आहेत आणि आय एम जस्ट वेटिंग त्यांच्याबरोबर काम करायला. आणि हे सुद्धा मी कुठेतरी वाचलं होतं की आमिर खानने तुम्हाला ऑफर केली होती ठग्स ऑफ हिंदुस्थान, पण तुम्ही नकार दिला. नाही? नाही, म्हणजे अशा खूप फिल्म्स येतात, ज्यात तुम्ही ऑब्व्हियसली आमिरने मला ती ऑफर केली नव्हती. पण मी ज्या फिल्म्स केल्या नाहीयेत त्यांच्याबद्दल मला बोलायचं नसतं. कोणता ड्रीम रोल आहे जो करायची इच्छा आहे? मला एखादं निगेटिव्ह कॅरेक्टर प्ले करायचं आहे. जसं शाहरुख खाननी डरमध्ये केलं होतं, लाइक दॅट टाइप्स. किंवा जसं रणवीरने पद्मावतमध्ये. पद्मावतमध्ये केलं होतं, समथिंग लाइक दॅट या. किंवा लाइक अ निगेटिव्ह लिटल यू नो थोडंसं बाहेरून भोळी पण आतून चालू. नॉर्मली भाऊ-बहीण किंवा सिस्टर्समध्ये खूप भांडण होतं. तुम्हाला पण सिस्टर आहे, तुमच्यात एज डिफरन्स पण भरपूर आहे. तुमचं रिलेशन कसं आहे त्यांच्याबरोबर? 5 वर्षांचा डिफरन्स आहे. ते आता आम्हाला इतका वेळ मिळत नाही सोबत स्पेंड करायला, त्यामुळे जास्त भांडण होत नाही. जेव्हा मी लहान होते तेव्हा आम्ही खूप भांडायचो, एकमेकींशी बोलायचोही नाही. पण आता शी इज लाइक ती माझा जीव आहे. शी इज द मोस्ट इम्पोर्टंट पर्सन टू मी. इरिटेटेड असते, स्ट्रेस्ड आउट असते, तेव्हा ती माझ्याबरोबर 5 मिनिटं घालवते आणि माझा मूड एकदम छान होऊन जातो. ती आय थिंक माझ्या मते जगातली सगळ्यात चांगली व्यक्ती आहे. एंजलसारखी आहे. तर समजून गेलं असेल ना कसं रिलेशनशिप आहे. खूप चांगलं रिलेशनशिप आहे.